हा फक्त जय महाराष्ट्रवर। आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे। मुख्याध्यापकांसह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। उपवर्गीकरण रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। अमरावती शहरातील वाहतुकीचा आढावा घेण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला रस्त्यावर उतरले। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षांना विठ्ठल सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला। गहिनीनाथ महाराज औसेकरांना विठ्ठल सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। मंदिराच्या सेवा कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येईल। रत्नागिरीतील खेडमध्ये भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खोपोलीत रस्ता आणि पूल नसल्यानं मृतदेह कमरेइतक्या पाण्यातून नेण्याची वेळ आली। आदिवासी वाडीजवळ नाल्याला पूर आल्यानं ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेला। नाशिकच्या चांदवडमध्ये पावसाअभावी नदी नाले कोरडे पडलेत। पिकं देखील वाळू लागल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। पंढरपुरात संतश्रेष्ठ सावतामाळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्रीफळ हंडी सोहळा संपन्न झाला। मुख्यमंत्री फडणवीसांनी हंडी सोहळ्यात श्रीफळ तोरण अर्पण करून संतांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली। अकोला मूर्तिजापूर मार्गावरील मुख्य जलवाहिनी फुटली। खोदकामादरम्यान जेसीबीचा धक्का लागल्यानं जलवाहिनी फुटल्याची माहिती आहे। लाखो लिटर पाणी वाया गेले। भिवंडीवाडा रस्त्यावर कंटेनर उलटला। सध्या या रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू झालंय, मात्र हे काम सुद्धा संथ गतीनं सुरू असल्यानं अनेक अपघातांना कारणीभूत ठरत आहेत। कर्जत चौक रोडवर 3 वाहनांचा अपघात झाला। एका कारनं 2 वाहनांना धडक दिली। अपघातात 3 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। कुणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये। नाशिकमधील पिंपळगाव बसवंत पोलिसांनी नशामुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवलं। युवकांना नशामुक्तीचा संदेश दिला। बुलढाण्यातील खामगाव इथे गोसे महाविद्यालयाच्या वतीनं भव्य रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। श्रावण महिन्यात मांसाहार वर्जक असणाऱ्या नागरिकांसाठी हा महोत्सव विशेष आकर्षण ठरतोय। अकोल्यात सोयाबीन पिकांवर माकडांनी धुमाकूळ घातल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतातील उभ्या सोयाबीन पिकामध्ये माकडांचे कळप घुसून पिकं खात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पुण्यातील भीमाशंकर मंदिरात भाविकांची गर्दी वाढते। गर्दी नियंत्रणासाठी 5 टप्प्यात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। मालेगाव वन विभागानं वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे। वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। पुण्यातील अप्पर इंदिरानगर इथं 3 फूट खोल रस्ता खचलाय। वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन जागा होत नसल्यानं एका नागरिकानं थेट खड्ड्यात उतरून प्रशासनाचा निषेध केला। अकोला जिल्ह्यात सोयाबीन पिकात माकडांनी धुमाकूळ घातला। उभ्या सोयाबीन पिकात माकडांचे कळप घुसले। गोंदियातील वडेगाव इथं दूषित पाण्यामुळे अतिसाराची साथ आली आहे। मागील 5 दिवसात 45 जणांना आजाराची लागण झाली आहे। अजिंठा लेणी परिसरात अस्वलाचा वावर वाढला। अस्वल एका झाडावर झोपलेला आढळून आलं। पर्यटकांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला। जळगावमधील भराडी गावातील पाणी प्रश्न सुटलाय। लिंगरड कंपनीच्या मदतीनं भूजल पातळी वाढली, त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर चोख सुरक्षा तैनात केली आहे। रेल्वे गाड्यांसह प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली जाते। मुंबई पालिकेनं जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7